लाईफ पार्टनर समजून घेणारा भेटला तर ठीक आहे, नाही तर मरेपर्यंत कॉम्प्रोमाइजच करावं लागतं. तर आज होती एकादश, म्हणलं चला पटकन आंघोळ केली आणि देवाची पूजा पण करून घेतली आणि बाकीचे काम तर आवरलीच होती. आणि आज मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण. मी आहे मोनिका आणि हीच ती साडी जिला घालण्यासाठी मी काय काय सहन केलं ना, फक्त माझं मलाच माहिती आहे. आणि आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे आमच्या घरच्यांना बिलकुल मान्य नव्हतं. मनात खूप साऱ्या शंका होत्या की पुढं काय होईल, पुढं काय होईल, पण त्यांच्या हातात असलेला हात सांगत होता पुढे जे काय होईल मी तुझ्यासोबत राहील. खूप सारं टॉर्चर केलं आम्हाला, पण आमचं एकमेकावर असलेलं प्रेम आणि असलेला अतूट विश्वासामुळे आमच्या घरच्यांना सुद्धा राजी व्हावंच लागलं. आमचं लव्ह अरेंज आहे आणि आम्ही एकमेकांसोबत एवढे खुश आहोत ना, आम्हाला समजलं पण नाही की आमच्या लग्नाला कधी 1 वर्ष कंप्लीट झाले. माझ्या पप्पांनी सुद्धा कधी एवढा जीव लावला नाही, तेवढं लहान मुलांसारखं माझे हट्ट पूर्ण करतात. आणि ज्या लोकांनी आम्हाला नावं ठेवलं नाही त्या लोकांमध्ये एक स्वतःची ओळख निर्माण करायची, ती मी एक दिवस नक्कीच करणार. सुरुवात तर केली, एक दिवस सक्सेस नक्कीच होणार.